नमस्कार. मी डॉक्टर विनीत वानखेडे, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, नाशिक येथे कार्यरत आहे. दिनांक 9-10-11-2026 रोजी नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन संपन्न झालं आणि संमेलनाध्यक्ष होते सायमन मार्टिन, वसई येथील प्रसिद्ध कवी. उद्घाटनाचा सोहळा अतिशय रंगला. ते सभागृह खचाखच भरलं होतं आणि अध्यक्षीय भाषण सायमन मार्टिन यांचं अतिशय चांगलं, त्यांनी फार महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आणि साहित्यामध्ये मराठी ख्रिस्ती साहित्याचं कसं योगदान आहे यांनी त्याच्यावर भर दिला. रावसाहेब कसबे, त्याचप्रमाणे उत्तम कांबळे सर हे ज्येष्ठ साहित्यिकांची भाषणं पण गाजली. पहिला दिवस हा अनेक विषयावरील परिसंवादांनी गाजला. म्हणजे मूलतत्व, आपल्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये ख्रिस्ती मूलतत्व कशी आलेली आहेत, ख्रिस्ती साहित्याची काय आपल्या इतर साहित्यामध्ये कसा सहभाग आहे याबद्दल, सामाजिकतेची काय गरज आहे याबद्दल अनेक वक्त्यांनी, मान्यवर वक्त्यांनी परिसंवादामध्ये आपले विचार व्यक्त केले. कवी संमेलनं पण झाली. खूप मोठ्या प्रमाणात कवींनी सहभाग घेतला आणि त्यांच्या कविता सादर केल्या. दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे तोही अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला. लोकांची उपस्थिती अतिशय मोठ्या संख्येनं ते उपस्थित होते आणि नंतर रात्री साधू सुखदेव सिंग याच्या जीवनावर एक चित्रपट दाखवण्यात आला आणि त्याद्वारे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली. तसं पाहिलं तर नाशिक या साहित्य नगरीत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन हा फार मोठा योगायोग आहे. नाशिकला फार मोठी साहित्य परंपरा आहे आणि या दृष्टिकोनातून अनेकांना प्रेरणा मिळाली. अनेक नवोदित कवी आणि अनेक नवोदित लेखक यांना निश्चितपणे प्रेरणा मिळाली असं मला वाटतं. इतकंच नाही, जे संघटन कौशल्य आहे, मीही त्याच्यामध्ये होतो आणि आम्ही जे हे केलं ते लोकांमध्ये नक्कीच डेव्हलप झालेलं आहे असं मला वाटतं आणि यापुढेही नाशिक नगरी अशी संमेलनं करण्यास उत्सुक आहे, हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. धन्यवाद.